लॉकचं चिन्ह येतं ना, लॉक आहे म्हणून. ओके, डायरेक्ट ते चिन्ह येतं का डिस्प्लेवरती लॉक म्हणून? तर मी त्या हवेलीला 2 दिवस खेळत होतो. मला काय झालं मग बघितलं नंतर अरे म्हटलं हे इकडून हे करू. बघा, हे अनुभव मिळूनच होणार आहे आपल्या संग. मिसिंग एरर कशावरती येतो? आता डिस्प्लेवर. ते लॉकचं दिलं बघा, सिम्बॉल पण दिलं इथं लॉक. मी एक तो हे एक बघितला, मला तर हा आलेला त्याचा photo काढून टेन्शन symbol नव्हतं. म्हटलं हा प्रॉब्लेम काय? तिथे पुढे दाखव. पुढे दाखव. हा मेसेज आला बघा. तो येल्लो वाला काढायचा आणि रिसेट करायचा. बिन फुल रिमूव्ह. हा आलाय का कोणाला कधी प्रॉब्लेम? यांनी एक वेगळं केलं, मी एक वेगळं केलं. मी वेगवेगळं केलंय. कसला एरर आहे? पेपर अडकत नाही खाली, काय नाही, पेपर अडकला नाही. पेपर नसतो त्याच्यामध्ये, काय नसतो. कसला एरर आहे नंतर नाही बघितला. हा जो वरचा कव्हर आपण लावतोय का, तो बाहेर पेपर यायला लेफ्ट साईडला बघा एक पट्टी बघा, हा सेन्सर आहे वरती आला. बिन फुल रिमूव पेपर. सच में मेरे को चष्मा लगाना पड़ेगा. यासाठी काय करावं लागतं? हाँ? हे जे आहे ना, हा सेन्सर आहे. हा माझा असा उलटा होता, त्याच्यामुळे तो एरर देत होता. मी परत काढलं आणि परत हे असं केलं, प्रॉब्लेम सॉल्व. तो असा वरतीच राहिला होता पॅकिंग वरतीच राहिलेलं पॅकिंग करताना. अच्छा, पॅकिंग करताना तरी मला डाऊट होता की वरचा कव्हर नीट बसलेला नाहीये. मग नंतर म्हटलं राव खालचं सगळं बरोबर आहे हे ते. मग नंतर परत उघडलं, हा खाली आला पडला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की या सेन्सरचा प्रॉब्लेम, ब्लॉक झाला. हे असं तुम्हाला असं अनुभवातच शिकणार आहे, हो. सोल्युशन नाही मिळणार. सरांनी मला कसं रिसेटचं दाखवलेलं, ते तिथपर्यंत मी गेलो तर मला माहितीच नाही. बसली. या फिल्टरला मी आता हात लावलाय सर, मला माहिती नाही डायरेक्ट यातलं काय. रिसेट करायचं म्हणजे कसं, आपण याला ऑफ करतो, 2 आणि 6 नंबरचं बटन दाबून ठेवायचं आणि चालू केलं तो रिसेट होतो. परत एकदा तुम्हाला जे माहिती आहे ते आम्हाला सांगा. आम्हाला जे प्रॉब्लेम रिसेट माहिती आहे ते करण्यासाठी सांगा. आता हे तुम्ही 2 आणि 6 नंबर. पण याच्यात कुठे 2 आणि 6 नंबरचं बटन? कोणतं आहे का? नाही, याचंच वेगळं आहे. मॉडेल वेगळं आहे. कलर प्रिंट, सॉरी कलरचं बघतो. ओके कलर प्रिंटची नंबरिंग असते. ओके. 2 आणि 6 दाबून त्याला रिसेट करायचं. याला पण असेल ना ऑप्शन काहीतरी सेटिंगचं? याला सेटिंग म्हणजे फॅक्टरी रिसेट आहे ना याला. हा फॅक्टरी रिसेट आहे, नॉर्मल आहे हा फॅक्टरी रिसेट. फॅक्टरी सेट होऊन जातं का तुला ऑप्शन? हां, एरर सगळे जातात. खोलायची गरज आहे असं म्हणतोय. आता जम्परचं केलं ते हार्ड रिसेट करायचं का सॉफ्ट? जेव्हा लॉकचा मेसेज तुम्हाला हे लॉक झाले, पॅनल वगैरे लॉक येतं ना, काहीच ऑपरेट करता येत तेव्हा नाही. ऑपरेटच करता येत नाही. मग तिथून टोटली हँगच होतो तो, आहे त्या पोझिशनला थांबलेला. आता इथून लॉक झाला, पूर्ण पॅनलच लॉक झाला, इथं रिसेट मारायचा. सॉफ्ट रिसेट होणार आणि नाही इथून का? असेल तर मग ऑप्शन मधून आपण फॉर्मॅट करू शकतो याला रिसेट. दे बरं. पुढावर स्क्रूड्रायव्हर तिकडेच आहे. स्क्रू स्क्रू पण इकडे. इथं पण ते वेगळं येतं. आणि जेव्हा DC बोर्डचा प्रॉब्लेम येतो ना, याला 2 फ्यूज दिलेला आहे, एक माऊसपॅड आहे आणि एक कॅपॅसिटर. जनरली हा प्रॉब्लेम 3 मध्येच फिरत असतो. ओके. पहिले जर फ्युजर बघायचा, फ्युजर जळून जातो, हां तो काढून टाकायचा, हां नंतर त्याचं पुन्हा रेटिंग घ्यायचं. मल्टीमीटर असतं आपल्याकडे, हां 320 330 पर्यंत दाखवत होतो. ठीक, ओके. मग तो माऊसपॅड मोजायचा. माऊसपॅड 320 325 पर्यंत जातो साधारण, तो चेक करायचा. आणि कॅपॅसिटर तर आपला फिजिकली फुगलेला असतो, तो बदलून टाकायचा. 25 मायक्रोफॅरेडचाच. आणि साईडली त्याच हाईटचा घ्यायचा बरं का, नाही तर मग ते पॅकिंग होत नाही आपली बोर्डची. त्याच हाईटचा घ्यायचा. म्हणजे कळलं का तुम्हाला मंशू? हे जे आता हे 15 दिवस झालेले आहे फिरतात हे साईटवर IGRच्या ऑफिसला. यांना जे प्रॉब्लेम आला ते नाही ह्यांना का प्रॉब्लेम आलेला आहे, हे का फिरतात माहिती आहे बंद का? झाले माझ्यापासून. की IGR वाले लेझरमध्ये टोनर ड्रम घेत नाहीये. HP, Canon. हे म्हणले की आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आता ह्यांना ते प्रॉब्लेम दिसतात नॉर्मली कशामध्ये प्रॉब्लेम आहे, टोनर मध्ये आहे का, ड्रम मध्ये आहे का, प्रिंटर मध्ये. शक्यतो प्रिंटर मध्ये प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टी. हे सगळं प्रिंटर मध्ये येतं. म्हणून त्याच्यामुळं ते IGR वाले टोनर आणि ड्रम परचेस करत नाहीये, कारण की प्रिंटर चालू नाही तर त्याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे टोनर आणि ड्रम मध्ये. मग काय करायचं यामध्ये टोनर ड्रमचं? पण ह्यांनी दाखवून दिलं की प्रिंटर मध्ये काय पहिले तर मी तिथं गेल्यावरती हेच दाखवलं त्यांना, इथूनच दाखवलंय. इथं स्लीव प्रेशरवर दिसतीये. ओके, दोन्ही त्यामध्ये तुमचं
तिथं पावडर चिटकलेली किंवा स्लीव खराब झालेली हे असेल तरच मग हे खोलायला घेतले आम्ही. नसेल तर मग पुढे गेलोच नाही आम्ही. मग ते जेव्हा तिथं दिसल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या चालू झाल्या. आणि ते फार रेअर मध्ये जातं. आणि एकदम रेअर मध्ये त्याच्यावरतून काय होतं आपलं पेपरवरती जो इमेज येते ना ती जागेवरती सुटायला चालू होती. मग ती सुटायला चालू झाली की मग Blur दिसतं ना फ्युजरचा प्रॉब्लेम. फ्युजरमध्ये हिटिंग पण काय काय त्यांनी काय करून ठेवलेले ह्याची जे काय ते म्हणतात डेन्सिटी ती फुल करून ठेवलेली. फुल झाल्यामुळे कसं पावडर जास्त घेते ना ती बरोबर Powder डार्कनेससाठी जास्त घेणार डार्कनेससाठी. तर डार्कनेस फुल असल्यामुळे हिटला जो हिटिंग होतोय ह्याची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या वरती जात होतं. प्रोडक्ट म्हणजे प्रिंटर. ते वरती सगळ्यात जास्त इन्कम देणारं प्रोडक्ट म्हणजे प्रिंटर. हा सगळ्यात जास्त इन्कम देणारं प्रोडक्ट म्हणजे प्रिंटर. त्याला सुरू होते मागं पुढं पुढे मागं होते सगळीकडे मागे पुढे नव्हते. तुम्ही महिना 1 लाख रुपयाला मागणी याच्यामध्ये आज पण तुम्ही एवढं डेस्कटॉप विकून पण तुम्हाला मिळणार नाही परवा पैसे. दिवशी मी आणि प्रभू आमचा हा गेलतो सरांचा म्हणजे सर प्रिंटरला ड्रमला आणि टोनरला काय प्रॉब्लेम येतो हा येतो. ठीक आहे थोडा वेळ द्या सर्व्हिसिंग. तुम्ही काय सर्व्हिसिंग करा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतले का तुमचं म्हटलं घेतलं नाही पण सगळे येऊन जाऊन एकच म्हणतात की तुमच्या टोनर आणि ड्रम युनिटमध्ये प्रॉब्लेम आहे. अरे राजा ते मला माहिती आहे कशात प्रॉब्लेम आहे. मी 20,000 रुपये घालवले तर आतापर्यंत बाहेर काम देऊन हे प्रिंटर रिपेअरिंग करून मी 10 वेळा कंप्लेंट टाकली की माझा प्रिंटर नवीन द्या दुसरा. मी कारण की वारज्यात राहिलो होतो हळूहळू घे. तिथे इकडे थोडं साईडला ठेवा खाली साईडला. स्वप्नील भाऊ दुधाने जे कॉर्पोरेटर आहे लक्ष्मीताई दुधाने तो माझा क्लासमेट आहे. करून घेतली. त्याच्यामुळे सुद्धा मी इथे राहिला तर मागे होतो. ब्रश ते म्हणले ना आपलाच आहे तू हे त्याला असले मला माहिती भरलेले कशात problem, कशात नाही. धुळीमुळे सगळा प्रॉब्लेम काय नाही म्हणलं तरी. नाही हा प्रॉब्लेम पण मी लई ठिकाणी ह्याच्यामुळे ऍक्च्युली सगळ्यांकडे मी नाही हे केलं. Printer servicing done, printer is working fine. आणि ते कसं आहे आपण काम केलेलं असतं ना छाती ठोकून आपण सांगू शकतो याच्यामुळे हे प्रॉब्लेम आहे. माणूस जन्म तिकडे आहे, दाखवत नाही करत. स्वप्नील दुधाने त्या पुस्तक बाराटे दिली भाऊ बाराटेचा पोरगा आहे, आमच्या वर्गात सनसेट का सन ऑर्बिटला ओके. ते ओपन ठेवायचं ना लावताना. हे लावलं होय. रात्री खराब केलं नाही रात्री प्रिंटरसाठी. काही रात्री खराब झालेले आहे तुझं. दाबे ते लॉक होऊन जातात का? बसलं बसलं. तुमचा काल वैतागून वांदळेला मी हे swimming मला शिकवलं खेळता होतं. येणार नाही. वांदळे एवढ्या पुलला ठिकाणी स्विमिंग फिरायचं शिकवलं बोलले होतं होते, सात सफाई एवढा वेळ राहतोय. कारण की 2.5-3 हजाराची Swimming पण मशीनच coaching घेऊन आलेली. आहे. बारका ब्लोअर नसतो का तोच घेऊन आलेले मी. कोण ते ब्रश मारत बसला ना, हा कोण ते खेळत काय म्हणून तर बसला. म्हणलं तुम्हाला ब्लोअर हे कारण की ह्याने हात दुखतोय. Normal ह्याला आहे. ह्याने हात दुखतोय बारका त्याच्यामध्ये एक अजून एक- सनसेटला कुठं राहिलंय? सन ऑर्बिट आहे ना त्याच्या बाजून आत रस्ता गेला बघा. सन सन म्हणून तेच म्हणतो ह्याने वांदळेला हात होतो आपलं हे ना हे थोडंफार तर दुखणार पण मला तर मी शिकवलं होतं. तुमच्या कारमध्ये बी आला असेल की ब्लर? नाही नाही. तुझ्या घ्यायचं कारमध्ये आहे का? मग. नाही vacuum आहे काय? हां व्हॅक्यूम दोन्ही 2-in-1 आहे. कारमध्ये बी वापरतात. तेवढंच हा हा मला बसला बघा माझ्या मते 2.5-3 का 2.5 लाईटीवर नाही का? लाईटीवर चार्जिंग तो आपलं आता desktop तर चार्जिंग नाही उचलली चालत. कारण मी सकाळी यूज केला त्याला. हां दादा डेस्कटॉप तर नाही चालत ना आपलं? मोठा ब्लर याला नाही चालत नंतर ना? बसवलं. चालतो ना असं नाही, फक्त त्याला लांबणं हे लांब पाहिजे. Incoming call आवाज from कमी Mako आहे. Heart identified by Truecaller. कालच आलो मी मुंबईवरनं इकडं पाठवलंय मला रात्री. आजच रात्री आलो. हे पण सेट करता काय होतं काय केलं, पुढचं वाजलं. हा, इथे. मी लावला. ते अर्षा हे बसव रे. थांब जरा. चालू करून बघतो. आम्ही हा बोल ना. अरे काम चालू आहे. काय करायचं? निवड चक्की कर. देखा झाला. अरे काम चालू आहे ते काम व्हाय ना त्यामध्ये मग फॅन बंद करा पाहिजे तिथं. हा व्हॅक्यूम आहे. ब्लोअर आहे. त्याची बॅटरी लो आहे. 2 मीटर चार्जिंग. चार्जर आहे का रे? गाडीमध्ये आहे हे की निघतं काय? तो सेन्सर खाली अरे वो नाही, उसका डब्बा तो लगेगा ना. 2-3 हजार स्पीकर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रोटॉनिक्स कुठले मटेरियल पाहिजे असेल ना अरे मी इथं प्रिंट काय 4 वेळा फोन करता येते ते द्या माझ्यासाठी मागव. मगाशी कोणी केलं सगळ्यासाठी मागवा हा नंतर लॉटच खरेदी करावं लागेल आता.
होय सर. आता त्याला बॅग घेतात मला त्याचे अमेरिकन पण हे दोन 3-3 हजार बॅगा घेतो त्या पण स्वस्त आता तर स्कूटर बी आला इलेक्ट्रॉनिक कटक 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 चार्ज केला लॉकच नाही का? लॉक नाही झालं. लॉकच नाही त्याला. डायरेक्ट ते स्क्रूमध्ये Wheel लावायचं पुढे ते ब्लोअरला लावायचं पुढे समोर ब्रशने साफ करायचं म्हणलं. हे असं काही गाणं असेल तर काढायचं. खिडकीचे जे पट्टे असतात ना त्या पट्टे हे साफ करतात जे आपण स्लायडिंगच्या मधले ते पट्टे असतात हे ओपन पुरेल का इथपर्यंत? तिकडे घ्यायला लागेल याला. कार साठी थोडा मागे ओढू. स्पीड पण चांगले आहे स्प्रिंटरसाठी स्पीड चांगला आहे. हा, मग ते गाडीसाठीच वापरतात. मी गाडीसाठीच बघितलं होते. हे कुठे आहे? तो घे ना. कोणाला द्यायचं? हे पण खोलून दाखवता का एकदा? काय हे नाही खोललं हे खोललं नाही हे खोललं हे कंपनी प्रेस फिट आहे. ते कंपनी प्रेस असते त्याला screw कंपनी वगैरे प्रेस करायचं. आहे ते नाही होत. ओके. रिफिल सुद्धा चालत नाही ते. हा जिथं तुम्हाला ब्लँक प्रिंटआउटचा काय प्रॉब्लेम आला तर त्या टायमाला आम्हाला सांगा काय कॉलेजची काय तर गरज नाहीये डायरेक्ट आम्ही रिप्लेसमेंट ड्रम युनिट देणार म्हणजे काय काय टायमाला कस्टमर त्यांच्यासमोर खोलायचं पण नाही. टाकायचं तर व्हाईट प्रिंटआउट देते आपण काय छापून येत नाही बरोबर आहे तो आहे आर्टिंगचा प्रॉब्लेम तो ड्रम युनिटचा आम्ही नवीनच देतो ते ते दुसरं आम्ही रिटर्न घेतो रिप्लेसमेंट कंपनी फिटेड आहे ते. पेपर दे रे मनोज. नवीन असेल तर नवीन असेल ना ड्रम युनिट तुम्ही टाकलेलं आहे ते म्हणतात की तुमची ब्लँकेट प्रिंटआउट निघते त्याला नवीनच टाका परत दुसरा आणि सगळं हेच मॉडेल आहे ना तिथं. MS आणि एका 312 एका याला ते पूर्णच बाहेर येतं. इप्सॉन सारखं आहे. इप्सॉनला पूर्ण बाहेर होतं. एका सेक्शनमध्ये 2-2 हे प्रिंटर जास्त नाही आहे. हेच मॉडेल आहे सगळं. हां हेच मॉडेल. बाकीचे आहेत पण ते मेन कामाला हेच मॉडेल वापरतात. ऑल इन वन पण आहे ना त्यात. कलरचं एक आहे ना. त्याला इथं साईडला असते कलर टाकले. पण याला आता इथं ब्लॅक अँड व्हाईटच ना ते सगळे. प्रत्येक व्हिडिओचे पार्टिशन कर छोटे छोटे. किती किती? एक पाऊण तासाचा काढा तो. एक पाऊण तासाचा आहे. एक 20 मिनिटाचा आहे. आता एक चाललाय 13 मिनिटाचा. काहीच नाही तू पूर्ण व्हिडिओ बघ हां जे जे मे सॉल्व्ह होत आहे त्याला क्रॉप करून म्हणजे कट करून ठेव तेवढाच व्हिडिओ बनव असं खोलतानाचा एक असं आणि काय कर एडिट करून त्याची स्पीड वाढव फटफट नंतर स्लो करता येते कोणाला आवाज पण कमी झाला बघ. Clearला न्यायला येतं. हां. तो आवाज जो होता तो पण कमी पहिल्याचे झाला. कुठे आहेत आपले प्रेस त्या बॉक्समध्ये ह्याच्यामध्ये 3 पेज निघतात. म्हणजे मी आता दाखवून सेटिंग. त्यातलं आपल्याला मेन कोणते कोणते पेजेस? त्याच्यामध्ये तुमचा कार्टचा सिरियल नंबर भेटतो. ओके ठीक आहे. त्याच्यामध्ये पण भेटतो. ड्रमचा पण भेटतो. हे पहिल्याचे होते ना प्रिंट आणि आताचे प्रिंट हां थोडं डार्क आले तसे हे आता. त्यांनी काय करून ठेवलेले ह्याचा विषय बरोबर ते डार्क येण्यासाठी लेक्स मार्कचे ते दाखवतात आपल्याला की नाही का लेक्स मार्कचं बघा असं होईल असं होईल. पहिले स्टार्टिंगला त्यांना आपण हे करून दाखवलं पण नंतर त्यांचं जे आपल्या युनिटमधनं कमी येतं म्हणतात ना उद्या ते. एक ऑफिसमध्ये प्रिंटर आहे टेस्ट प्रिंट काढू तेच खोलून घेऊ अनुभव घेऊ लगेच असा ऑफिसमध्ये आहे काय फ्लेक्स मार्टचं आहे आहे? की मग आता अनिकेतला चेक करून लावलं. त्यामध्ये हर्षद नेतात काढून दाखवलं ह्याच्यामध्ये दाखवलं नाही. प्रिंटरचा सिरियल नंबर सगळं आलं त्यामध्ये. ते काय कसं आहे म्हणजे सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये जायचं. रिपोर्टमध्ये जायचं. रिपोर्ट ओके करायचं सगळेच येतात का सेटिंग हे सगळ्याच येतात आहे ना 3 येतात. तिन्ही येतात आणि त्यांनी सेपरेट एक दोनच येतात त्यात. ते मी नाही केलं कधी. आवाज पण त्याचा कसा झाला आता आपण त्याला प्रेशर वगैरे त्याला हे केलं तर ओके झालं ना. पाणी कोणाला पैसे असेल